नेहमी ना यांच्या टिफिनसाठी काय बनवावं ना हा प्रश्न मला पडायचा. पण जेव्हापासून प्रथाचं स्कूल स्टार्ट झालं आहे ना, तेव्हापासून प्रथाच्या टिफिनसाठी काय बनवायचं ना हा खूपच मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो. सकाळी छान असे थालीपीठ बनवायला घेतले. प्रथालासुद्धा थालीपीठ खूपच आवडतात. नंतर ना हे दोघेही उठले आणि प्रथाची झोप पूर्ण न झाल्यामुळे तिने सोफ्यावरती पुन्हा झोपून घेतलं. आज यांच्या ऑफिसमध्ये जेवण असल्यामुळे आज यांचा टिफिन नव्हता. त्यांनीसुद्धा छान थालीपीठाचा नाश्ता केला आणि मी प्रथाचा टिफिन पॅक करायला घेतला. टिफिनमध्ये थालीपीठासोबत थोडेसे टोमॅटो केचप आणि थोडेसे स्वीटकॉर्न मी प्रथाला दिले आणि तिला आजकाल ना स्वीटकॉर्न खायला खूपच आवडतात. तिचं सगळं आवरून झालं आणि मी तिचा टिफिन बॅगमध्ये ठेवत होते तेव्हा तिने स्वीटकॉर्न खाऊन घेतले. आजकाल ती स्वतःचे शूज पण स्वतःच घालते आणि नेहमी ना ती तिच्या पप्पांसोबत स्कूलला जाते. पण आज तिने हट्ट पकडला होता की मम्मी आज तूच मला सोडवायला स्कूलला ये. नंतर ना मी माझं आवरून घेतलं आणि आम्ही स्कूलमध्ये तिला सोडवायला गेलो. आजकाल प्रथा खूपच आवडीने स्कूलमध्ये जाते आणि हे पाहून ना मला खरंच खूपच छान वाटतं. मला छान बाय करून ती स्कूलमध्ये गेली. नंतर ना मी घरी आले. बापरे, एवढा पसारा झाला होता. पटापट सगळी कामं करून घेतली. नंतर ना खूप भूक लागली होती म्हणून छान असा नाश्ता करून घेतला आणि कामे करताना ना एवढा टायमिंग कधी निघून जातो ना अजिबातच समजत नाही. नंतर ना प्रथाचा स्कूलवरून येण्याचा टायमिंग झाला. प्रथाला स्कूलला घ्यायला गेले. येत्या टायमिंगला थोडासा पाऊस झाला. मग प्रथाने तो पाऊस छान तिच्या फ्रेंडसोबत एन्जॉय केला. आजचा मिनी ब्लॉग इथं सेंड करते. चलो बाय.